नमस्कार, मी विजया बम। लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्या तरी महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। लोकसभा जागा वाटपामध्ये महायुतीत भाजप हा मोठा भाऊ राहणार आहे हे एव्हाना स्पष्ट झालंय। भाजप राज्यातील 48 पैकी किमान 32 जागा लढवण्यावरती ठाम आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर शिंदे यांच्या शिवसेनेला 10 ते 12 जागा आणि अजित पवार गटाला 4 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे। सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षात 13 विद्यमान खासदार असूनही त्यांना कमाल 10 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर अजित पवार गटाकडे केवळ एक विद्यमान खासदार असताना त्यांना वाढीव 3 ते 4 जागा मिळत असल्यानं याबाबत शिंदे गटामध्ये आता अस्वस्थता निर्माण झाली आहे। दादा मागून आले, पण त्यांचा बार्गेनिंग पॉवर ते वाढवून चाललेत। दुसरीकडे छगन भुजबळांसारखे राष्ट्रवादीचे नेते शिंदे गटात एवढ्या जागा मागून शिंदे गटाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतात। अशा परिस्थितीत अजित पवार गट नेमका किती जागांवरती समाधानी होणार हा प्रश्न मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे। आता मुद्द्यावर येऊयात। सध्या अजित पवार गटाकडे रायगडचे सुनील तटकरे यांची जागा सोडल्यास इतर सर्व खासदार शरद पवार गटाकडे आहेत। अशात अजित पवार यांनी आधीच रायगड, शिरूर, सातारा आणि बारामती या जागांसाठी झेंडा काढला। त्यातील रायगड वगळता उर्वरित 3 जागा या पश्चिम महाराष्ट्रातील आहेत। दुसरीकडे अजित पवार या 4 जागांवर जरी ठाम असेल तरी सुद्धा पवार गटातील नेते नाशिक, दिंडोरी, मुंबई उत्तर पूर्व, ईशान्य मुंबई, गोंदिया, भंडारा, हिंगोली, धाराशिव, कोल्हापूर, बुलढाणा, माढा, परभणी आणि अहमदनगर त्यासोबतच गडचिरोली या लोकसभा मतदारसंघांची सुद्धा मागणी करतात। अजित पवार गटांच्या नेत्यांना शिंदे गटा एवढ्याच लोकसभेच्या जागा लढवण्याची इच्छा आहे, परंतु दोघांना 10-10 जागा दिल्या तर भाजपला 30 पेक्षा कमी जागा लढवाव्या लागणार आहेत। आणि हे काही जरी झालं तर शहांच्या डोक्याबाहेरचं गणित आहे, जे भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना कदापिही मान्य नाहीये। भाजपनं किमान 32 जागा लढवण्याच्या सक्त सूचना भाजपच्या राज्यातील नेत्यांना आहेत। त्यामुळे भाजप शिंदे व अजित पवार गटाला 2 आकडी जागा देईल का याबाबतच प्रश्नचिन्ह आहे। आता अजित पवारांकडे येऊया। आता अजित पवार गटाला मिळणाऱ्या संभाव्य लोकसभा मतदारसंघांची आपण थोडक्यात माहिती घेऊयात। यात पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे बारामती। अर्थातच अजित पवारांचं रक्तच या मतदारसंघात आहे, त्यामुळे इथे 30 सीट त्यांना भेटणार आहे। हा मतदारसंघ थोरल्या व धाकट्या अशा दोन्ही पवारांनी प्रतिष्ठेचा केला। या मतदारसंघात अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार तर शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांना उमेदवारी मिळणार आहे। त्यामुळे या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना बघायला मिळणार आहे। बारामतीची जागा अजित पवार गटाला सुटल्यास या ठिकाणी सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील अशी घोषणा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या अगोदरच जाहीर केली आहे। ननंद विरुद्ध भाऊजय अशी लढत बारामतीमध्ये होणार आणि हीच मजा भाजपाला पाहायची, त्यामुळे या सीटवर त्यांचा दावा नाहीये। या प्रतिष्ठेच्या लढाईत दोन्ही पवारांपैकी कोण मैदान मारणार हे पात्र बघायचे। दुसरा चर्चेतील मतदारसंघ राहिला तो शिरूर लोकसभा। या ठिकाणी शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार आहेत। राष्ट्रवादीत 2 गट पडल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघावर अजित पवार यांनी हक्क सांगितला। त्यानंतर अमोल कोल्हे व अजित पवार यांच्यात यावरून चांगले शाब्दिक वाद सुद्धा झालेत। अजित पवारांनी तर विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे निवडून कसा येतो असं खुलं आव्हानच अजित पवारांनी दिलंय आणि त्यामुळेच हा मतदारसंघ अजित पवार आणि शरद पवार दोघांसाठीही प्रतिष्ठेचा आहे, कारण अमोल कोल्हे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांचे स्टार प्रचारक आहे। शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांची भेट घेत आपण त्यांच्या पाठीशी ठाम असल्याचं या अगोदरच पवारांनी दाखवून दिलंय। त्यामुळे बारामती नंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातही दोन्ही पवारांनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे। तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे साताऱ्याचा। या ठिकाणी शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील हे विद्यमान खासदार आहेत। उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पाडून लोकांनी राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांना विजयी करत हा मतदारसंघ राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार यांचा बालेकिल्ला असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं होतं। या ठिकाणी अजित पवार गटाकडून कोण निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी या मतदारसंघावर आधीच भाजपनं आपला दावा सांगितलाय। त्यामुळे सातारा अजित पवारांना भेटतो की नाही हा प्रश्नच आहे। चौथा आणि शेवटचा मतदारसंघ येतो तो म्हणजे रायगड। या ठिकाणी महायुतीमधील 3ही पक्षांनी दावा केलाय आणि असं असलं तरी हा मतदारसंघ अजित पवार गटाला देण्यात येईल हे निश्चित आहे।
रायगडमध्ये ठाकरे गटाचे अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे अशी चुरशीची लढत होणार आहे आणि त्यामुळे या चुरशीच्या लढतीत नेमकं कोणाचं पारडं जड ठरतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। हे 4 मतदारसंघ अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता जरी असली तरी अजून 1 ते 2 जागा वाढवून घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा आटापिटा सुरू आहे। भाजप त्यांची मागणी पूर्ण करणार नाही हेही खरं आहे, परंतु आटापिटा यांनी केला पाहिजे असंही एक मत बनतंय। आता राहिला विषय शरद पवार की अजित पवार। एकंदरीत काय, जागा वाटपासाठी यांना जितकी कसोशीने प्रयत्न करावे लागतात, जितक्यांदा दिल्ली वारी करावी लागते, त्यातून एवढंच कळतंय की बंडखोरी केल्यानंतर जेवढा यांचा पाहुणचार झाला होता, नव्याचे 9 दिवस आता संपलेत आणि अजित पवारांना 40-50 आमदारांच्या जीवावरती उपमुख्यमंत्री करणं, त्यांच्यासोबत आलेल्या मंत्र्यांना मंत्रिपद देणं, आमदारांना मंत्रिपद देणं, एकनाथ शिंदेंना 50 आमदारांच्या जीवावरती मुख्यमंत्री करणं, ह्या सगळ्या केलेल्या पाहुणचाराची आता किंमत जी आहे ती शहांनी थोडक्यात अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना मोजायला लावली असं मत बनतंय। याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करत चला। बाकी जय महाराष्ट्र पब्लिक।